नमस्कार, जय शिवराय, जय भीम. माझ्या सर्व गिरणी कामगार आणि वारसांना प्रथमतः सप्रेम नमस्कार. खर तर आपण सर्वजण ह्या व्हिडिओचं जे एक टायटल आहे की शेलू आणि वांगणी येथील घर 6 लाखात, हे टायटल बघूनच खूप सारे जण हा व्हिडिओ बघत असतील. नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी एक गोष्ट परवाच व्हॉट्सअपवर पाहायला मिळाली, ऐकायला मिळाली आणि ती आपल्या सर्वांना सांगावी किंवा आपल्या सर्वांसमोर मांडावी याकरता आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी मी ती एक गोष्ट सांगण्यासाठी म्हणून बनवत आहे. गोष्ट अशी आहे की एक राजा असतो किंवा एक राज्य असतं आणि त्या राज्यामध्ये एक हॉटेल व्यावसायिक असतो आणि तो अचानक 10 रुपयाची रोटी 30 रुपये करतो किंवा 30 रुपये करण्याचा निर्णय घेतो आणि ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरते किंवा राज्यात पसरते आणि सर्वजण राजाकडे जातात. राजा म्हणतो ठीक आहे, मी त्या व्यापाऱ्याला व्यावसायिकाला बोलवून घेतो आणि आपण उद्या या गोष्टीचं अजूनपर्यंत त्यांनी कुठे तसं सांगितले नाही, परंतु सत्यता काय मी जाणून घेतो. आणि राजा त्या व्यापाऱ्याला बोलवून घेतो, त्या हॉटेल व्यावसायिकाला बोलवून घेतो आणि त्याला म्हणतो तू 10 रुपयाची 30 रुपये कशी केलीस? तो म्हणतो नाही महाराज, आता ते करणं गरजेचं आहे, महागाई वाढली वगैरे वगैरे अशी कारण सांगतो. त्यावर राजा म्हणतो हरकत नाही, परंतु 30 रुपये नाही तर तू ती 50 रुपये करायची. तो व्यावसायिक म्हणतो महाराज 30 रुपये करणार अजून मी केले नाही, परंतु करणार समजल्यावरच एवढी गडबड किंवा एवढा गोंधळ व्हायला लागला, तर 50 म्हटलं तर काय होईल? राजा म्हणाले मी सांगतो तेवढंच तू करायचं. व्यावसायिक म्हणतो राजाचा आदेश म्हटल्यावर पाळला गेला पाहिजे आणि त्या माध्यमातून तो दुसऱ्या दिवशी रोटीची किंमत 50 रुपये करतो. अख्ख्या राज्यात गदारोळ होतो आणि सर्वजण उठतात आणि राजाकडे जातात. राजा म्हणतो थांबा, मी त्या व्यावसायिकाला बोलवून घेतो आणि व्यावसायिकाला सांगतो. व्यावसायिक येतो, व्यावसायिकाला बोलवून घेतलं जातं. दरबारात व्यावसायिक येतो, राजा बसलेला असतो, व्यावसायिक समोर उभा असतो आणि सर्व प्रजेची गोंधळ चालू असतो. तर त्याच्यात राजा त्या व्यावसायिकाला म्हणतो तुझे 50 रुपये लावलेस ते माझ्या प्रजेला परवडणारे नाहीत. मी समजू शकतो सध्याची महागाई किंवा या सर्व गोष्टी, परंतु तू 50 रुपये नाही तर रोटीचा किंमत ही 30 रुपये करायची. आणि त्याबरोबर राजाचा जय जयकार व्हायला सुरुवात होते, कारण 50 रुपयाची रोटी राजाने 30 रुपये करून दिली आणि त्यामुळे राजाचा जय जयकार, संपूर्ण राज्यातील जनता राजाचा जय जयकार करत निघून जाते. तात्पर्य एवढंच आहे ना या गोष्टीत सांगण्याचं की ज्या गोष्टीची किंमतच 10 रुपये आहे, राजा आपल्या फायद्यासाठी प्रजेलाच खुश करण्यासाठी 50 रुपयावरून 30 रुपयावर आणतो. व्यावसायिक आपल्या फायद्यासाठी 10 रुपयावरून 30 रुपयावर नेतो, परंतु अधिकाराची गोष्ट ज्यावेळी असते त्यावेळी त्या रोटीवर 10 रुपयाचाच अधिकार आहे किंवा 10 रुपयाचीच ती रोटी असते. म्हणजे 10 रुपये देऊन खरेदी करणं हा खऱ्या अर्थानं अधिकार असतो प्रजेचा. परंतु कोण आपल्या मोठेपणासाठी, कोण आपल्या स्वार्थासाठी त्या रोटीची किंमत 30 रुपये करतो आणि शेलू आणि वांगणीच्या घरांच्या बाबतीत तेच घडलेलं आहे. खऱ्या अर्थानं मुंबईच्या बाहेरचा अधिकार कसा घ्यावा किंवा घ्यावा की नाही हा विषय वेगळा आहे, परंतु त्या किमती संदर्भात बोलायचं झालं तर ही गोष्ट त्या किमतीसाठी एकदम योग्य आहे. कारण शेलू आणि वांगणीचं घर सरकारला ही गोष्ट माहित नाही, कारण किमती ज्यावेळी फायनल करण्यात आल्या तर मुंबईच्या घरांच्या किमती 9.5 लाख आणि मुंबईच्या बाहेरील घरांच्या किमती 6,40,000 म्हणजे 6 लाखाच्या आसपास असतील. यापुढे ह्या किमती वाढणार हे जाहीर झालेलं असताना, मान्य सरकारने केलेलं असताना सुद्धा त्या जाणीवपूर्वक 9.5 लाख करण्यामागचं कारण काय? तर हेच कारण आहे की त्या 9.5 लाख रुपयेच्या किमती आता काही सरकार धार्जिन्या, सरकारची चाटुगिरी करणाऱ्या, खरं तर त्याच्यापेक्षाही घाणेरडा शब्द आपल्या शुद्ध मराठीत वापरला जाऊ शकतो, परंतु समाज माध्यमामध्ये तशा गोष्टी किंवा तसे शब्द वापरणं आपल्याला शोभत नाही, म्हणून चाटुगिरी हा शब्द वापरणं सध्या योग्य ठरेल. सरकारचे पाय चाटणाऱ्या संघटना आंदोलन करतील किंवा त्या संदर्भात काही धरणे धरतील आणि मग सरकार त्यांच्या मागणीला मान देऊन त्याची किंमत 6 लाख करणार. खऱ्या अर्थाने त्याची किंमत 6 लाखच आहे.
आणि अधिकाराची गोष्ट केली गेली तर आपल्याला अधिकार 15 लाखाचा 6 लाखात दिला जातोय, परंतु अधिकार आपला करोडोचा मुंबईमध्ये पडलेला आहे. आणि आपल्याला अधिकारापासून लांब घेऊन जाण्यासाठी हे जे काही सर्व षडयंत्र केलं जातं आणि त्याच्यात हे आपले सरकारची चाटुगिरी करणारे जे काही आपल्यातले लोक आहेत ते सरकारला किंवा सरकार त्यांना हाताशी धरून या सगळ्या गोष्टी करत असतं. आणि त्यामुळे मी माझ्या गिरणी कामगार आणि वारसांना ह्या गोष्टीची 100% हमी देतो की त्या घरांच्या किमती ह्या 6 लाख होणारच. तुम्ही आंदोलन करा अगर करू नका, त्या 6 लाखाच्याच किमतीच्या आहेत, कारण बाहेरच्या घरांची किंमत 6 लाख ही ठरलेली आहे. परंतु आता दाखवायचं आहे की आम्ही केलं. गिरणी कामगार वारस ह्या चाटुगिरी करणाऱ्या लोकांकडे जास्त गेला पाहिजे, म्हणजे त्यांचं ध्येय जे मुंबईतून गिरणी कामगारांच्या अधिकाराचा लढा संपून, अधिकाराचा संघर्ष संपून मुंबईतून गिरणी कामगाराला बाहेर काढण्याचं जे काही षडयंत्र आहे ते कुठेतरी पूर्ण होईल. आणि त्यासाठी हे सर्व चाललेलं षडयंत्र आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या घरांच्या किमती 6 लाख होणार. म्हणजे ज्या पद्धतीने, हे काही नवीन नाही, हे सरकारी धोरण आजच नाही, सत्तेत येणाऱ्या प्रत्येकाचं धोरण असतं. ज्यावेळी पेट्रोल 100 वरून 105 करायचं असेल तेव्हा सरकार कधी 105 करत नाही, ते 110 करतं. कारण 105 केलं तरी आंदोलन होणार आहे, 5 केलं तरी त्याचा विरोध होणार आहे. त्यामुळे सरकार 110 करतं आणि तुमच्या विरोधाचा सन्मान करून म्हणून 105 करतं. मग आपण काय करतो की ते 10 रुपये वाढवलेले विसरून जातो, परंतु सरकारने 5 रुपये कमी केलेत ते लक्षात ठेवतो. आणि अशाच पद्धतीचं हे की आम्हाला त्या खऱ्या अर्थानं तो अधिकारच नाही आमचा, किंवा आम्हाला तो अधिकार नको आहे, आम्हाला मुंबईतील अधिकार हवा आहे, आम्ही आमच्या अधिकाराची लढाई लढतोय. परंतु त्याच्यात कुठेतरी एखादी अशी गोष्ट आणून की सरकारने 3.5 लाख रुपये कमी केले. आणि आताच मिळालेल्या माहितीनुसार, कदाचित अधिकृत नाही माहिती ती, परंतु काही लोक आपल्या ऑफिसला बोलवून, म्हणजे 6 लाखात घर घ्या, 15 लाखाचं घर आहे 6 लाखात घ्या, 9 लाखाचा तुमचा फायदा होतोय, अशा पद्धतीचं काहीतरी गिरणी कामगारांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि जेणेकरून जास्तीत जास्त लोक ते शेलूकडे आकर्षित व्हावेत यासाठीचे प्रयत्न चालू आहेत. खरं तर या लोकांना संघर्ष काय असतो हे म्हणतात की आम्ही संघर्ष केला, परंतु संघर्ष काय असतो, अधिकाराची लढाई काय असते, अस्तित्वाची लढाई काय असते, ही या लोकांना न कळल्यामुळेच कदाचित ही 42 वर्ष गेली का, हाही एक प्रश्न आता उपस्थित होऊ शकतो. अधिकाराची लढाई कधी पैशात केली जात नाही. आणि त्याचमुळे आपण आता आजपासून, आज बुधवारी आपली संध्याकाळी दुपारी 12 वाजता संयुक्त मराठी मुंबई चळवळीची मीटिंग आहे. आणि त्यामध्ये न्यायालयीन लढा, गेली 8 ते 10 महिने आपण न्यायालयीन लढा लढावा की नाही, लढला तर कसा लढला गेला पाहिजे, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास बारकाईनं करतोय. कारण 24 फेब्रुवारी 2024 ला कोल्हापूर येथे जे आपलं एक उपोषण झालं होतं, साखळी उपोषण, त्याची सांगता करतानाच आपण ही गोष्ट स्पष्ट केली होती की विधानसभेपर्यंत आपण संघर्ष, रस्त्यावरचा संघर्ष जेवढा जास्तीत जास्त करता येईल तेवढा करू. कारण निवडणुकी तोंडावर असताना सरकार काही चांगले निर्णय घेण्याची शक्यता आहे. आणि त्याचमुळे मग साताऱ्यातलं आंदोलन असेल, भारत माता येथील 1 दिवसीय आंदोलन असेल, वांद्रे येथील 14 दिवसीय आंदोलन असेल, हे करून जास्तीत जास्त सरकारला निवडणुकीच्या तोंडावर कैचित पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु कुठेतरी संख्याचं बळ आपल्याकडे कमी पडलं किंवा ते जाणीवपूर्वक पाडलं गेलं. ह्यात जे आता चाटुगिरी करणारे लोक आहेत हेच त्याला कारणीभूत असूही शकतात. आणि त्यामुळे तो आपल्याला निवडणुकीच्या तोंडावर त्या गोष्टी करायच्या होत्या त्या आपण करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या कोल्हापूरच्या आंदोलनातच आपण ही भूमिका स्पष्ट केली होती की विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपल्याला कुठेतरी न्यायालयीन मार्गही पत्करावे लागतील. आणि त्या पद्धतीने आपला अभ्यासही चालू आहे आणि तो आता अंतिम टप्प्यात आहे. आणि त्यामुळे आज 15 तारखेपासून आज आपण एक न्यायालयीन प्रक्रियेला सुरुवात करण्याच्या तयारीत आहोत. संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या साप्ताहिक सभेत, आजच्या सभेमध्ये तसा ठराव जर मंजूर झाला तर नक्कीच आपण आजपासून न्यायालयीन प्रक्रियेला सुरुवात करतोय. तरी माझी जास्तीत जास्त गिरणी कामगार आणि वारस यांना विनंती आहे की आपण लढा अधिकाराचा लढतोय. कुठच्याही पद्धतीत आर्थिक फायदा किंवा आर्थिक समीकरण हा आपला विषय नाही. कारण एक गोष्ट मात्र नक्की आहे की डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली आपल्याला आर्थिक फायदाही होऊ शकतो. परंतु डायरेक्टली जर आर्थिक फायद्याचं समीकरण कोण बसवत असेल किंवा जर कोण ठेवून मनात येत असेल तर नक्कीच आपला न्यायालयीन लढा त्याच्यासाठी नाही. आपला न्यायालयीन लढा हा हक्कासाठी, अधिकारीसाठी, जे कायद्याने आपल्याला दिले, DC रूल 58 प्रमाणे आपल्याला काय मिळू शकते ह्याचा पूर्णपणे अभ्यास करून
आपण त्या पद्धतीने न्यायालयीन लढा उभा करतोय. आणि एक साधी गोष्ट आहे, सरकार आज शेलू वांगणी सारख्या घरांना 5.5 लाख रुपयाचं अनुदान देते. जर आर्थिक नफा देऊन हा विषय मिटण्यासारखा असता, संपवण्यासारखा असता, तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 5.5 लाख रुपये जर सरकारने गिरणी कामगार किंवा वारस यांच्या खात्यामध्ये जमा केले डायरेक्ट, तर किती कामगार ते मान्य करतील याचा आकडा मी सांगण्याची गरज नाही, आपण सर्वजण जाणता. खूप सारा आकडा कमी होऊ शकतो. मग सरकार ते करत का नाही? कारण आपल्याला मिळालेल्या अधिकाराप्रमाणे, कायद्याप्रमाणे ती गोष्ट सरकारलाही करणं शक्य नाही. आणि त्यामुळे आर्थिक नफा किंवा आर्थिक ह्या गोष्टीत त्याच्यावर आपण सविस्तर आपला न्यायालयीन लढा सुरू झाला की आपण प्रत्येक गोष्टीचा खुलासा, प्रत्येक विषयात आपण सखोल चर्चा किंवा सखोल विचार त्या प्रत्येक विषयावर मांडू. परंतु नक्कीच गिरणी कामगारांच्या न्यायालयीन लढायची गरज आहे का, असा जर प्रश्न उपस्थित होत असेल तर नक्कीच त्या गोष्टीची गरज आहे. परंतु तो योग्य पद्धतीने लढणं तो तितकंच महत्वाचं आहे. कारण जर तो अयोग्य पद्धतीने लढला गेला, त्याची जर लढण्याची पद्धत चुकली तर त्याचे परिणाम गिरणी कामगारांच्या संघर्षावर वाईट होऊ शकतात, या चळवळीवर वाईट होऊ शकतात. त्यामुळे न्यायालयीन लढा लढण्याबद्दल काही हरकत नाही, आपणही तो लढतोच आहोत. परंतु तो लढताना नक्कीच माझी सर्वांना विनंती राहील की तो बारकाईने लढा, व्यवस्थित अभ्यासपूर्वक लढला पाहिजे. गिरणी कामगारांच्या आजपर्यंत ज्यांनी न्यायालयीन लढे लढलेत अशा वकिलांचा सल्ला घेणं किंवा काही ज्येष्ठ नेत्यांचा सल्ला घेऊन पुढची प्रक्रिया नक्कीच केली गेली पाहिजे आणि आपण त्याच पद्धतीने पुढचा मार्ग स्वीकारतोय. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून माझी सर्व गिरणी कामगार आणि वारसांना विनंती राहील, जर आपल्याला अधिकाराचा न्यायालयीन लढा लढायचा असेल तर नक्कीच संयुक्त मराठी मुंबई चळवळीशी आपण संपर्क करून, कारण 15 तारखेपासून जर सुरुवात झाली तर नक्कीच 15 तारखेपासून आपण त्या पद्धतीचे हमीपत्र गिरणी कामगार आणि वारस यांच्याकडून घेण्यास सुरुवात करू. 18 तारखेलाही आपण सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत दादर पारसमणी टॉवर इथे त्याच पद्धतीचे हमीपत्र भरून घेण्याचं किंवा जास्तीत जास्त गिरणी कामगारांना एकत्रित करण्याचं एक आवाहन करून किंवा गिरणी कामगारांना एकत्रित करून पुढील न्यायालयीन लढा लढण्यासाठी पारसमणी टॉवर इथे 18 तारखेला शनिवारी सकाळी 11 ते 2 या 3 तास ही प्रक्रिया राबवणार आहेत. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, ज्यांना आपल्याला न्यायालयीन लढ्यासाठी अधिकाराची न्यायालयीन लढाई लढायची असेल त्यांनी संयुक्त मराठी मुंबई चळवळीशी संपर्क करून आपल्या न्यायालयीन लढ्याला ताकद देऊ शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय गिरणी कामगार.